हॅलो गाईज. सो पुन्हा एकदा ॲक्च्युली खूप दिवसानंतर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आय नो या व्हिडिओला खूप लेट झाला आहे. मी ॲक्च्युली इंडियामध्ये आलो होतो, त्याच्यानंतर भरपूर मीटअप झाल्या, फॅमिली मीटअप्स, बाहेर जाणं, इलेक्शन वगैरे, परत यायची तयारी. सो मी फायनली पुन्हा आलेलो आहे आणि आता मी पुन्हा एकदा ॲक्टिव्ह राहील नव्या नव्या व्हिडिओसोबत. तर आजची व्हिडिओ स्पेशल याच्यासाठी की आम्ही आज चाललो आहे मंदिरामध्ये. आज महाशिवरात्री आहे. सो महाशिवरात्रीनिमित्त आम्ही म्युनिकच्या एका टेम्पलमध्ये चाललेलो आहे. माझी तीच रोजची मंडळी आहेत, शिवम आणि आपला कुशल. बाकीचे एक जणाला बरं वाटत नाही आणि दुसरा आता दुसरीकडे शिफ्ट झाला आहे कारण की तो इंटर्नशिप करतो आहे. सो लेट्स सी कसा एक्सपिरियन्स असेल आपला आजचा. आणि सगळ्यांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. हर हर महादेव. अच्छा आपले सवंगडी. फुल ऑन डिप्रेसिंग. तर आम्ही त्या डेस्टिनेशनवर पोचलो नाही अजून, तर ट्रेन स्टेशनवर पोचलो आहे. बराच वॉक आहे आता पुढे, दिसत असेल तुम्हाला. खूप थंडी आहे यावेळेस, खूपच जास्त थंडी पडलेली आहे. खूप बर्फ आहे ह्या मुमेंटला सुद्धा. आणि आम्ही वाट बघतोय उन्हाळा कधी चालू आहे. भयान थंडी, भयान. मागच्या वर्षी पण म्हणजे मी आलो होतो तेव्हा एवढी नव्हती. मी जेव्हा आलो होतो त्याच्यानंतर बर्फ तर जे पूर्ण गेला होता आणि टेम्परेचर पण थोडं वाढायला लागलं होतं. त्यावेळेस जरा उलटंच झालं आहे की फेब्रुवारी संपत आला आहे, अजून पण वातावरण मायनसमध्ये खेळतं आहे. बर्फही पडतो आहे जसं की तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. बघूयात, उन्हाळ्याची खूपच आतुरतेने वाट बघतो आहे आम्ही. सो फायनली आपण पोचलो आहे. लेट्स सी. आता लंगर आहे हा. हेलो गाइस, अब हम लोग वापस जा रहे हैं, इसलिए बहुत ठंड है। हाँ, गिरी हुई बर्फ की ठंड काफ़ी, कितनी ठंड हो रही है। हेलो बोल. तर आमचं दर्शन झालेलं आहे. गर्दी कमी होती आणि चांगलं दर्शन झालं. भजनं चालू आहे इथे. आता 5 वाजता, त्याच्यानंतर रात्री 9 वाजता आणि 12 वाजता पूजा होणार आहे स्पेशल, महाशिवरात्री स्पेशल. पण आम्हाला एवढ्या वेळ थांबणं पॉसिबल नव्हतं. सो मग आता आम्ही निघतो आहे. दर्शन तर एकदम मस्त झालं आहे. आता आम्ही बघतो आहे की म्युनिकला कुठे फिरता येतं का. जर आम्ही कुठे गेलो तर नक्कीच तुम्ही माझ्यासोबत राहालच. सो लेट्स सी. तर ॲक्च्युली आज माझा आणि या भाऊंचा उपवास आहे. आम्ही एडिकामधून काहीतरी ड्रिंक घेतलं पाहिला. ड्रिंक म्हणजेच आपलं ज्यूस वगैरे. आता आम्ही एका ठिकाणी चाललो आहे, त्याचं नाव जरा जास्तच कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे त्याचं नाव, भाई उसका नाम क्या है? स्लिझरंजी और स्लायझनजी काहीतरी असं नाव आहे. गेल्यानंतर समोर सांगतो मी नक्की काय आहे. लेट्स सी. सो ही आमची तयारी आहे फास्टची. आपण ज्या ठिकाणी चाललो आहे ना तिकडे खूप जास्त प्रमाणात स्नो पडलेलं आहे. तुम्हाला दिसतच असेल बर्फाची चादर. तर फायनली आम्ही इथे पोचलेलो आहे आणि प्रोनाऊन्सिएशन आम्ही शिकलो आहे काय तिचं. श्लिर्झ असं काहीतरी नाव आहे, श्लिर्झ या सिटीचं. ही स्कीइंगसाठी खूप फेमस आहे, मजाक नाही करत. म्हणजे आमच्या इकडे तेवढा बर्फ नाही आहे, इकडे खूपच बर्फ आहे. ते लिटरली इकडे खूपच बर्फ आहे. जसं काही इकडे डिसेंबरचाच महिना चालू आहे. आमच्या इकडे म्हणजे मी जिथे राहतो पूर्ण बर्फ वितळला आहे. तिथे एकदम नॉर्मल आहे, ऊन पण पडायला लागलं आहे. इकडे अजूनही मायनसमध्ये आहे आणि खूप बेकार थंडी आहे, बेकार. आलो तर आहे, आम्ही प्लॅनमध्ये नव्हतं पण बघू. जागा चांगली आहे टू बी ऑनेस्ट, म्हणजे बघण्यासारखी गोष्ट आहे. पण ज्या कंडिशनमध्ये मी आहे आत्ता, मी जे कपडे घातले
त्या कंडिशनमध्ये बिलकुल नाही आहे. भयानक थंडी असते मला, पण ठीक आहे, तरी तुम्हाला दाखवतो किती सुंदर आहे ते. हे बघा, मला वाटलं ते ग्राउंड आहे, ॲक्च्युली ग्राउंड नाही, हा लेक आहे. तो आत्ता गोठलाय पूर्ण. आपले फेवरेट डक्स. सो बेसिकली ते बघण्यासारखं आहे, पण ते वरती वगैरे जायचं आणि स्कीइंग इम्पॉर्टंट आहे ॲक्च्युली, यासाठी लोक येतात. आम्ही खूप मजा मस्करी केली, बर्फात खूप खेळलो. मला बोलता येत नाही कारण की माझं तोंड पुरं थंड पडलं आहे. सो आता आम्ही रिटर्नचा प्रवास करतो आहे. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नव्या नव्या व्हिडिओसोबत मी येत राहील. मी शॉर्ट्स पण मध्ये आता जास्तीत जास्त ॲक्टिव्ह व्हायचा प्रयत्न करणार आहे. सो थँक्यू.